सर्व आता आहे ना बोकड गेला कापायला. आता येईल कापून मस्त आहे. पाहून आहे काय आहे ना अजून पाहुणे होतं रात्री फोन करेल पण निघायचं पाण्या पाऊस झाली का तयारी? हा बसा कशा मित्र आले का? हा हा बोकड दिलाय कापायला पाठवा. कापाय दिला का? हा हा. हेच आता एक 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 पाहुणे जमायला लागले. हा हा असं तुम्ही भाऊ दे म्हण हा कुठं चालले जेवण काय म्हणलं अरे नाही तिला आपलं- आणायचं रे हा, स्वयंपाकाला. नाही सांगितलं ना तिला हा. तिला म्हणून स्वयंपाक नको करू हा आपल्या बाबरो बकराचं काम. बकऱ्याचा कार्यक्रम आहे तर तिकडे जायचं आपल्याला हा हा असं मग येणार आहे ना? येणार ती म्हणा तुम्ही त्याला पडून मी आले आवरून बरं बरं ये स्वयंपाक करू लागला. हा ते नाही येऊ राहिली ती बी. या कार्यक्रमाचं कसं राहतं माहिती किती गाणं राहतं. हा मग एक बाई माणसंच काम नाही ते हा पाहून राहिले सांगितले आणि तुम्हाला सांगतो कशा डायरेक्ट 25,000 बोकडा गेले. मोठा होतो लय मोठा जवळजवळ 45-40 किलो मटण पडत. माणसं घेऊन सांगितलं माणसं काय 150 लोक आहेत. भाऊ बहिणी आपले हा भाऊ बरं सगळे सांगितले. पाहुण्याला सांगितलं ना सगळं हा मग पाहून राहिलो सगळे सांगितले परदाजी ते हा, सगळे. हा, बरं झालं फक्त एकाला नाही सांगेल आपण नाही का स्वतःच्या भावाला नाही सांगितलं. आता तुमचं तर आता वादच आहे. लेखचे आकडे आहे. ते काय करतंय प्रत्येक कार्यक्रमामध्ये गाणं घालतं. नाही नाही ते नकोच म्हणले नाही, नाही त्याला सांगितलं मी तो पिऊन येणार बरं तो नाही तर आपल्या कार्यक्रमात हा? काय टाकत आहेत त्याची पिऊन यायची. बरं का लयच बेकार माणूस आहे अहो प्रत्येक कार्यक्रम आम्ही एकत्र होतो ना प्रत्येक कार्यक्रमात चव घालायचं. नाही नाही आता हे तुला कसं समाजाची चांगलं याला त्याला बोलवून हा, वगैरे नाही. त्याला माणूस दिसली याची नाही नाही. कधी पाहिले त्याच्या घरी कार्यक्रम काय, त्याला काय पात्र होतं. हा हा बायको तशी तो हा, त्याचा. बस, बस. त्याला असं त्यांच्या हाताला येच नाही असं आपलं असं काय नाही पाटील देव देतोय ना हा. आपण देवाचा सुद्धा त्याच्यात वाटा आहे. वाट आहे करीत राहायचं. हा. खरं आहे. हा, यायला नव्हतं हा. तसं. दुसऱ्या कोणाला पाहायचं. दुसरं नाही नाही ते लयच अवघड माणूस आहे हम्म. एवढं नाही वागत नाही बस ते खाली बस हा आहे ना. चटाई ओढी अगं हा, हा. पाहून रावळ्यात हा, आता बस येतील मग आता, हा ना आता हा. पाहुणे येतील मग बस 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 हा चालेल चालेल त्या याला दिलंय काय बशीर बाईला हा बस त्याला हा तर तो मस्त तो आता कातड आहे रे. हा आणि 4 पाय ते मागचे 2 कुऱ्याचे ते 9 झाला आणि वरून 500 रुपये द्यायचे त्याला त्याला काम कटिंग करायची बारीक करतो एकदम बारीक पीस. हो नाही चांगला आहे तो थोडं संध्याकाळच्याला उकडायला काढून ठेवतो आता बघ हा बादलीवर काय येणार नाही मी काय येणार नाही नाही तिकडे. नाही मी लक्ष देतो एक बादलीवर काढून ठेवतो संध्याकाळी आपल्याला लागेल बादलीवर तो आता मी तिकडे पाहायला येणार नाही 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 चालेल चालेल ते एक बादलीवर मी काढून ठेवतो कारण इकडे कसं पाऊंड रावळत राहील मी हा मग आणि वाढायला एक माणूस चांगला पाहतो आता ना. चालेल चालेल ते करतो नियोजन एक ते जेवण म्हटलं का लय हलकट लय नुसतं वाढणारच तोंडात पाहावं लागत हा है ना. कव पळी बरीला कवा बरी कवा वाढील मा हा लय जेवण आवड लय आवड बसले पाहुणे काही जमा झाला गावात आले काय तिथे आले पा मग हा पाण्या पावसाची म्हटलं वाट पाहायला लागू राहिली ना म्हणलं येत्या का नाही येत्या का काही राम राम लय टाईप केलं जायचं. टाइम आहे म्हणलं तुम्ही म्हणे 1 वाजल बसा हो इकडे वाढा ना काशीनाथ पाटील चटई वाडा इकडे हा बसा बाकी तयारी चालू आहे का? हा चालू तुम्ही भाऊ चालू साहेब मध्ये का? बोकडा आहे ना कापायला नेलाय हा का बशीर बाईक अजून कोण नाही ना नाही अजून कोण नाही आहे. आता लागली एक जमायला पाहून राहू पाहुण्याचे ना, पण मग ते हे नाही ना वादाला कारण काही नाही रे काच होईल काच वाद कार्यक्रम मावाला कसं खाण्यावरून माणसं हे बघ तुला एक सांगू काका या कार्यक्रमात आहे ना खाणारे पिणारे राहते ते. थोडंफार होत थोडंफार या गोष्टी किती बी काही बी झालं तरी कारण म्हटलं का तिला झालीच राडे बरं बरं मग मी स्वयंपाकाचं पाहत आणि राड्याचं मग कुणी नाही कोणाचं. बरं जाय तू करायचं हा तो भाऊ दिला काय करू लाग बरं मी काय आणतो बरं बोल ना काय. व्यवस्थित चालू आहे ना हा? व्यवस्थित चालू आहे ना हा एकदम व्यवस्थित काय कुठपर्यंत आला आता आता काय रे बोकडे कापायला नेले हा आता ते कापून आले का मग भाजी शिजायला टाकायची हा. आता इकडे भाकरी झाले हा ना भाकरी झाल्या काय हा, भाकरी तू जाऊन आला का मग जाऊन आलो ना बरं मग काही नाही राहिलं मग आता फक्त शिजायला टाकायचं हा मग बायला म्हणा बाकीचं आवरावरी कर करा हा सांगितलं नाही मग ते पाठी माग काही चटा बेटा आता सांगितलं आता जाईल म्हटलं मागं पाय काय हा नाही ती गेले तिला एकदम नाही आता पाऊस झाला का तुमचा पाऊस झाला झालं 2 पाऊस झाले हा काय पाऊस जोर नाही हो. यायला आमच्याकडे काहीच नाही ठेव नाही बा. जोरच नाही पावसामध्ये म्हणजे बरं. होतो असं काहीतरी निमताला बरं मी काय म्हणतो ऐका हा ना बोकड्या मी 25,000 घेतला मोठा आणला का मोठा डायरेक्ट 40 किलो मटण पडत हा बरं एक काम करा बोकडा डायरेक्ट काट्यावर टाकला मी डायरेक्ट एवढे माणसं आहे का 100-150 लोक खायचे बाहेर. आयलं लय झालं मग कार्यक्रम करायचा म्हणजे असा लय झालं ना मग बरं तुम्हाला माहिती मा कार्यक्रम कधी हलका होतो नाही नाही तुमचं कार्यक्रम आता लोक आहे ना असे मागच्या वर्षीचं डेअरी कार्यक्रम पोषितच गेले पाहिजे. अरे अरे 4 खांडे काय खाऊन द्या आम्ही डबा पण दिलो होतो मागच्या वेळेस उरलं होतं तुम्ही न्यावं तुम्हाला खावं नाही म्हणलं इकडे खाऊन शेजाऱ्या बाजाराला द्यायचं नाही हा?
शेजाऱ्या बाळाला द्यायचं पाऊंड राहिलं द्यायचं पाहून राहिलं, डबे त्याला भरून द्यायचे. त्याला वाजावू दे आता बघ हा त्याला वाजावू दे हा हा बरं मी काय म्हणतो हा, बोल ना. ते पे तर नाही त्याला नाही सांगेल त्यातून आपलं जमत नाही हा आणि ते कसे प्रत्येक कार्यात एकत्र होतो ना हम्म. तेव्हा असं कार्यामध्ये राडे करायचं हा. स्वतःच घ्यायचं पिऊन हा. आणि स्वतःच लोकांना गोड लावायचं हा. स्वतःच्या कार्यक्रमात कोणी राडे करेल का त्याच्यामध्ये म्हणलं हे नकोच आपल्याजवळ आता लयच नालायक पाणी कर मग आज एवढा आज 70-80 हजार रुपये खर्च आहे मला मग कार्यक्रमाला चालू आहे ना. तुझं बाबूराव मी आम्ही इतके पहिल्या दोस्त आहे. हा, हा. आम्ही एकमेकाच्या कार्यामध्ये एकदम तुमचं पाहिले बा तुम्ही हा. लागलं तर की धावपळ मग केली ना नाही, लय धावपळ केली तसं मी म्हणायचं केलं हा तरी. पाहुणा कोण आहे बा हा. नंतर कळा तुमचं जोडीचं मला भाऊ वाटलं भाऊ भाऊ आहे ना. भाऊ आहे भाऊ आम्ही. तुम्ही भाऊ आहे भाऊ शेजारीत राहतो मी. बरोबर आहे त्याचं काही कार्य असलं ना तर आपण धावपळ करणार धावपळ करते हा ना आणि आपल्या नवरा काय बायको येत्या हं. लगेच हो, एकटीला हो. कामावर लक्ष देणं येते बरं एक काम करतो मी हात पाय धुतो माझ्या डोकं बंद म्हणतो राहिलं असं आहे का हात पाय धुतो हा. आणि येतो थोडं 2-5 मिनिटात हा? बरं बरं या. बसा तुम्ही तोपर्यंत चालेल, चालेल. नाही तर मग चक्कर मारून या ना नाही आता काय करतो हा मला अजून 2 ठिकाणी सांगायला जायचं हा का हा मी येस चक्कर तेवढं सांगून तुम्ही येतो काही घेते काय नाही नाही नाही, नाही, अजिबात नाही. नाही. अजिबात नाही दाजीला हात गिळायचं नाही. दाजीला दारू बाबूराव, राजवत नाही, नाही. नाही, नाही. तू आजी काय माझा काय हा ते काय मग आता आपलं विचारणं काम आहे ना हा, बरोबर. नाही, बरोबर का नाही? ते direct नाही ना? बंद, बंद. दाजीला तुला काय मटण खाऊ घालायचं हा, ना किती नाही, घाला? नाही, वाढेलच मी राहतो हा. ना. नाही मांडणारच नाही ते. हा. बादलीच मी घेतो वाढायला direct बरं, बरं. एक बादली आणून ठेवा हा, चालेल, टेन्शन नाही, माझी मी बरोबर घ्यायचं नाही, आता ते हा ते आलं की एकदा आणि तुम्ही या जेवायला हा. या जेवायला सेपरेट बसा हा का पंक्तीला नका बसू हा. नाही नाही मध्ये बसेल ना या कार्यक्रमात कसं नाही, नाही, ते राहते भेदभाव आपल्या घरचे पाहुणे रावळे राहते हा. मग त्या माणसाबरोबर लोकांबरोबर वाढते नाही नाही, वाटते जे त्याला जास्त वाढलं हा. तुम्ही बाजूलाच बसा. पंक्तीत भेद करता येत नाही 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 मी काय करेल एकदम पैसे उठवत येईल माही बाई तुम्हाला बरोबर वाढून देईल हा. त्याला काय तिचं लक्ष tension राहतं तिला माहिती आहे हा हं? येऊ का? मग हात पाय धुतो. जा, हा, जा. मला कसं रो राहिलो आमचे- आमचे भाऊ बंधू येते हं. बरं मी काय म्हणतो येऊ का थोडे मसाले बिसाले घेऊन यायचे हा. आणि 2 माणसाला सांगून येतो मी मध्ये पाहतो हा पाहतो मी तो हा. झाड पर सुकून गेली का रे हा बाबर तुझं काय गर्दी होऊन काही माहिती नाही कायची गर्दी आहे तुम्ही आले ना तिकडनं पाहून यायचं ना लोक दिसते ना पण त्याचं माकडं बोलणं होतं काय माहिती मी सकाळच्यानी पाहू राहिली गर्दी तिथं हा सकाळच्यानी येता जाता बघते गर्दी आहे म्हटले तुम्हाला विचारून तुम्हाला माहित असेल तो मला मात्र नाही का हा? ते माग म्हणत होतं म्हण बाकड्याचं कारण आहे कारण आहे कारण आहे म्हणून. हा मग मला असं वाटू राहिलं त्यांनी आहे ना तो कार्यक्रम ठेवलाय तो पण आपल्याला स- काही सांगितलं नाही सफेद बोकड नारळ बांधील काय हा हा तू तोच कार्यक्रम करणार मला तेच वाटू राहिले बरं केलं का. पण मग त्यानं मला तर फोन करा बरं होता मला सुद्धा सांगितलं नाही तर त्यांची बायको येते सांगायला मला हा पण एक आहे काही किरकोळ असले तर सांगायला येते पण या टायमाला अरे एवढा मोठा लंगर बोकडा आहे तो बोकडा केवढा आहे तो 250-300 माणूस जेवण एवढा मोठा बोकड आहे तो मग आपल्याला काही सांगितलं नाही सांगायचं नाही सांगायचो कार्यक्रम होईल का मी तुला वाटतंय का मी लोकांचे लग्न होऊ देत नाही लग्नात नाही नाच हा ते तर आहे बात तर बरोबर बोलले तुम्ही बरं मी कसा कार्यक्रम सुजावून दिला सांग बरं त्या बातीमध्ये तुम्ही एक नंबर आहे हं? नाही आपल्याला नाही दिलं ना त्यांनी त्यांना नाही खाऊ द्यायचं मी लग्नात भांडणं करेल जत्रात भांडणं करेल सप्त्यात भांडणं करेल आणि येत आपला हातचा मध्ये माया मना जर आलं ना बोकड्यानं मातीतच घालला लाख टोटल त्यांना नाही खाऊ द्यायचं आपल्याला नाही बोलवलं आणि त्यांना खाऊ द्यायचं सोपं आहे का मी सोपं आहे का कुणी पाहुणे होते अहो पण आपण घरची आहे ना हं? थोडी ना बाहेरची घरची आपण असं केलं त्यांनी त्याला येतो पुरत आपला कुचा मोठं ठरवलंय पण त्याला माहिती नाही शिरपतराव काय जाती जायचं हे तर लयच त्याने कुचित पण केलं बरं का आपल्या सोबत मला त्याच्या आहे अजिबात ना, पटलं नाही 25,000 बोकडे असं ना इतर खर्च म्हणलं 50,000 नाही मातीत घातले तर मला शिरपतराव म्हणू नको मागायला येतात तुमच्याकडं हा मग मागायला येते तेव्हा लाज नाही वाटत त्या दिवशी तंबाखूची पूर्ण नव्हती ते 1.5 किलोमीटर आला माग मला म्हणे तंबाखू दे रे हं. त्या टायमाला बोललो म्हणलो पण मग आता आमंत्रण दिलं नाही त्याला त्यांची बायको बी घडी घडी मीठ दे मिरची दे दारावरच सारखे नाही आता ना तिला येऊ दे तसं भांडा जरा उमरेचं बाहेर फेकायचं आपलं सगळं जमा करून ठेवायचं असं आहे त्यांचं येतो पुरक आपलं नाक खाली कर सुटली येतो पुरक अहो पण सगळे गावातले कुण येऊन गेले पण आपल्या पोहोचला फोन नाही का आला नाही का त्याला मी काही बरं त्यानं गुढी सांगितलं असतं ना मला हा ये भाऊ तू ये
तर आपण काही नाही नसता केला चांगलं व्यवस्थित त्याचं कार्य पार पडलं पण त्यांना नाही सांगितलं ना मग ते तर आपल्या दुश्मनावानी केलं ना त्यांनी. दुश्मनी वाढली जातपासून आपली मग दुश्मनासारखं केलं ना. मी झेल भोगीन वर्ष 4 वर्ष झेल भोगीन परीची जत्रा होऊन द्या ना कार्यक्रम होऊन द्या ना नाही मला हे अजिबात पटलं नाही. आज एवढं भांडणं झाले पण कधीच त्यांनी असं केलं नाही, नाही. नाही, पाहू- या वर्षी त्यांनी असं का केलं काय पाहुणे रे माहिती? पाहुणे काय करायचं त्याला काय बोलायचं नाही ते पाहुणे उडकं पाडकं बोललं का हा. का त्याला राग येईन राग आला का तो माव धावा आणि मी त्याची धावा भाऊ दे ना बिलका बिलगी भाऊ दे बिलका बिलगी आणि तसं नाही आगो लागला ना तुझे जंपर फाडून तुला पार पुलिसाकडून उभे खरी त्याचं नाहीच मटण होऊन देणार तर नाहीच त्याला झेलमध्ये कोटीन मटण कोण खाय घरी फेकून देते फेकून जवळ नाही त्यांना थोडी चटणी घडावलीच पाहिजे हो. आपलं किरकोळ एका कार्यक्रम असला आपण बोलवतो त्यांना थोडीच नाही. त्या आणि दिवशी एवढा मोठा बोकडाचा त्या कार्यक्रम. दिवशी कोंबड्या होतो कोंबड्या किती माणसं 75 माणूस जेवलं आपल्याकडे कोंबड्यात एक मग? खांडकावाने पर सगळं समाधान केलं मग हा? आणि आज एवढं मोठं बोकरा असून आपल्याला आणि मी त्याला बोलवलं नाही. सांगितलं होतं म्हणजे किती बरं हे झालं. आता माणसं किती 5-50 कोंबड तर तो माझा खांड फिरवा आता खांड काय येणार कोंबड्याचे कोंबडं पडलं 1 किलो का म्हणून केलं असं नो. नाही आता मा डोक्यात खटका आहे हेच समज मध्ये येऊन नाही राहिलं. तू माझ्या पाय बघ डोळ्यानं पाय कारण कस काय होत ते पाय मी तेच ना आता. मी सांगतच तुला वागायचं नाही इकडून आगो लागला डायरेक्ट फाडून बिडून आणि पुरी ठेचलं लगेच आबी जाबी उचला म्हणायचं हा चला आता बडबड रिकामी बडबड लय करून जरी खायचं आणि बडबड. चला. आता बरं वाटलं खायला कसं झालं शहर बिरा करमटू राहिलं. हा झालं ते नाही आले का केला तुम्ही फोन हा का आलो रस्त्यानी म्हणून मी हा जाऊ दे पण मस्त आहे बरं का भारी वाटलं आता वातावरण पण थोडं वातावरण खरं आहे बुवा. खरं हा ना बाकी काय चाललं तुमचं काय चाललं काय नाही आता हे चालत शेती काय प्रगतीचं चालू आहे हा पण आता पाऊस पडा ना काही करता हे येईना. दोन्ही भावाची भावबंदी लय आवड तुम्ही थोडं समजून सांगायचं ना. तुम्ही भावबंदी आहे नाही, बाबरावचा स्वभाव वेगळा माणसातला माणूस आहे. हा माणूस हा आणि शिरपतराव कसं माहिती का तिचं अँगल कोणी कुचकाय. कुचकाई ती हा. हा त्याला माणसं गोड नाही लागली वाटते हा. तर भाऊ मध्ये बी ना हम्म. असंच आहे कुणी त्याला चांगलं म्हणत नाही कुचका आणि करतो कुचकावाणी. कारण ना त्याचं माझं लय पहिलं लय बरं होतं हो. हा काय आता स्वभाव लय विचार झाला त्या माणसाला बोलत पण नाही बोलत म्हणजे आता बिघडूनच गेला आमची गमतच बिघडली आता तो समोर जरी आला ना माय तळपायचे आग मस्त नाही, कधी नाही शेवटी बहिणीचा नवरा आहे बहीण दिली बोलायला काय पाहिजे. काय त्यांना लाज आली. अरे शिक्षण नाही काय काय लोक इतके हलकट आहे ना हाड मारता हाडो फेकतील त्यांना येडे तुकडा मोडल्याशिवाय भागत सुद्धा नाही कधी भेटलं का नाही तसं ही ठत वांड घाली ते ठत वांड घाली ठत वांड घाली ते ठत वांड काय घाली बोललाय काय बोलला अय शाजूका अय काय बोलला तू काय बोलला कोणला बोलला कोणला बोलला तू काय करशील हा काय करशील कोणला बोलला तू हा? हो नाही. हा नाही कोणला बोलला अरे तुला बोललो काय करायचं नालायक म्हणू का आमच्या दारात? तू बोलले रे मला पाय बरं तू बाबूराव, त्याचे तुकडमुळे जाऊ तुमचे हो पाहुणे नाही थांबायचं मला अय, काजल चल त्यांच्या तुमचं भाग काय म्हणून नालायक तुम्ही आहे त्याच्या दिसका? दारामध्ये तुकडे हा? मोडायचे. तुकडे मोडायला, तुकडे मोडायला बरं जेवण जर असते ना याला झोपणी 8-8 दिवस हं? नाही झोपा नाही ते म्हणजे काय मी काय हलगट आहे का एवढे आपला दाजी हा? असं बोलतोय काय ते दाजी? अरे तुझ्या छान नाही होत ना तुझ्या छान काहीच होऊ शकत नाही अरे तुला घरी भेटत नाही एवढे काय? चाल, निघ, आवाज पिशी घे त्यांच्यावर हा. मारायला. हा याचा काय संबंध मला आमचं सांग इकडे बरं. म्हणून आमचं दादागिरी काय तुमच्या दादागिरी ए, तू बोलवलं का मला कोणी? हे तुझं घर आहे का चालला चिपच्या प्रश्न मी तो नाव घेतलं का हा? तो नाव कोणी हाणलं का? काय करायचे ते. नाव हागलं लगेच का धावून येऊन राहिले. पाहुणे हा? धावून येऊन राहिले त्यांच्यावर मग मी कशी काय हातलं पाहून डोकं कोण नाचतं का डोकं का पाहुणे तुमच्या दारात आलो का आम्ही एक तर तू बोलली तर कधी मला हाय का तुझं पाच याचं तुमच्या का दारात पाच आलो मला का? कधी हा दिवाळी माहिती का दसरा माहिती का रक्षाबंधन माहिती या, हलगट शिकायचं. ये ना नाही नाही तू पिशी घे पिशी घे चल मला निघ. माहिती काय नाही असं नको करू बरं का हो नाही थांबायचं मला याच्या आईचा हलगडीचे काही बी बोल राहिला फुकट्याने आणि ते आले म्हणे कुटके मोडायला तू याला बोलावलं याचा काय संबंध आहे तुला आमंत्रण दिले का तुला काय करायचं तिकडे हा सुनो हा दात पडले काय? पाय आंघोळ नाही दात यायचं. आपण पडले. आंघोळ नाही यायचं. आंघोळ यायचं. काय हा? तुला बोलवलं का मी कार्यक्रम तुला माल होऊ द्यायचा का नाही मी तो नाव घेतलं का मग तू पाहुणा काय बोलला कोणला त्या पाहुण्याला तुझं नाव घेतलं का तू मी? कोण आहे दाजी आहे ना आपला मी तिचं नाव घेतलं का दाजी आहे ना नाव घेतलं का दाजी तो बहिणीचा नवरा आहे आपल्या मी नाव घेतलं का के मोडायला कोण आले के मोडायला कोण आलं इकडं कोण आलं तू बोलितो का मला कधी तो एकट्याचे बापच आहे का बोलितो का कोणतं? तो एकट्याचे बापच आहे अरे तू हा?
मग अरे तुला अरे तर नको किरकोळ कार्यक्रम असला तर तुम्हाला सोडून खाल्लेलं नाही हा. हा? तुम्ही असे करून राहिले तर तुम्हाला कधी भेटलं का नाही? तू कधी बोलवलं म्हणजे तुम्हाला बोलायला बरोबर तुम्ही भांडण करायला ही पाय नगद कुठं नाही नाही, तुम्हाला बोलायला बरोबर भांडण इथं काय ना, करायला जेव्हा आमचा कार्यक्रम असला का तेव्हा गोंधळ घालता हा? याला सवयच आहे. नाही नाही हे बघा, हा कार्यक्रम होऊ दे शिस्ती तुला सांगतो कोणता नाही कार्यक्रम माझी मी बसलो तुझं नाव कोणी हागलं होतं का कोणचं हा? तुझं कोणी हागलं होतं तो कोण नाव घेतलं का तो कोण नाव घेतलं नाही पण आम्ही गप्पा मग मारतो आमच्या आम्ही बोलत होतो ना काय झालं, काय झालं? काय झालं भाऊ? म्हणजे आले तुकडे मोडायला म्हणे फुकटे हा, तुम्हाला बोलायला. त्याचा फुकट खाऊ द्या बा, दार झाली पाहुणे. चुप राहा बरं. बाय. तू आगो मुसकाट फोडी बरं, नको तू सांगत आगो येऊ तुला. नको तुला सांगतो हा. आगो नको घेऊ हा गुस्तर मारी ते तुझं चुकलं हा मा चुकलं काही तुझ्या दारात आलो का मी कोणत्या दारात? तुझ्या दारात आलो अजून तिथे कमी झालं फुकट्यामध्ये. मा दारात नाही पण मा वाटत बसलं नाही काय वाट तुझी वाट तिकडून जायचं जख मारायला. हान हान त्याला हान मला बरं. थांब 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 चहा आले. लय झालं तुला. लय झालं. लय झालं. म्हणजे हुकुम सायकल हुकुम सायकल पाहुणे फुकट्या 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 तू पाय बर अरे तू याच्या त्याच्या जोरच नाही गेले तू नाही बोलेल तू येणं नाही येईल मी गेले काय शिस्तीत राहा. काय करशील तुला मा कार्यक्रम नाच काय घालायचा का? करशील आज नाही एवढ्या 40 कोटी काला घेतला हा तू एकांटी भेट एकांटी तू मग काय तुला भेटेल? दाखवीन मी येणंच आहे रोज. म्हणजे एवढं पाहून मार मारतं का दाखव दाखव एवढं बिलकुल मार मारतं दाखव. एवढं बिलकुल मार तुम्ही मारतं बाजूला हो. याचं बाहेर काढील आता. जेवढं बिलकुल मार मारतं रे घेऊन जाय बरं. हा. तू त्याला आवर ना, आवर घाल त्या नवऱ्याला. हा, आले तेव्हा कोण? म्हणायचं, इकडे आवर कोण? घाल, नाही, टाकायचं. तुला त्या काय नाही बोलायला माहिती हा. का? तू असं नाच करतो म्हणून नाही बोलायला. कांचे? तुला साधं काही बोलावणार होते. याचे फुकटे ना हे फुकटे आले ना खायला तुला बी साधं काय तू बोलावणार. हा, याला तुला बोकडी आहे, बोलायचं बोकडी आहे. फुकटे आहे. काय झालं? हा. तू आहे तिकडे मोडायला तुला मी येतो. भाजी देतो घरी. हा मला काय करू नको ते पाहिजे मला उद्या सुरलेलं संध्याकाळी बोलावणार होते मी खायला. काय होतो मग ए, तू अरे तुम्ही दोघं या कायचे लेकर आहे ना हा. या कायचे ना नाही पण तुला लाज होती ना तू मेवलेला फुकट्या म्हणतो हा? त्यांनी बोलवलं तू कधी बोलवतो आता? मी- सांग बरं. अरे सांग लोक बरं, खाऊ पाहुणे घाल. रावळ्याला खून पाणी बोलून घालून द्या. किलो खून पाणी खून मी आपल्याला हा? बाबा, तू मार डोकं नको तुला तू काय करशील तू काय तुला करशील सांगितलं काय करशील काय करशील तू नंतर जेवायला ये. मी आज पोलीस स्टेशनला जाईल उभे जाऊया पोलीस स्टेशनला जाय जाईल जाय, तू काय करस काय जेवण काय काय करायचं? केस करायचे? हा, तू काय केस करतो का? डोक्याला टाकेल मी. त्याच्या डोक्याला टाकेल हा? त्यांचा दंडोका घेऊन मग? तुमचा आहे ना तुमचा बेतच पाहिजे तुमचा बेत पाहिजे आपल्या नादी लागलो यायचा हा घ्या मेशी का चाल का मला वाच इकडे करायला. इकडे का हा? ते यांचं आहे ना हा. यांचे लयच गुण काय तुम्ही काय तू पाहून राहिलं कळतं का नाही हा? त्याला आवर 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 काय म्हणते हा हा काय नारळ फेकून मारतो नारळ फेकून मारतो सोनावर ठोकत आली धरून मग अहो, धरले दादा याला धर. जे काय ते करा. लागणारच ना, तुम्ही पुढे तुम्ही सगळे बाजूला व्हा, याकडे. बोलवलं त्याला नाही. हा ना हा ना हा काय द्यायचं तो काय म्हणे तो काय म्हणे काय म्हणे तो? काय म्हणे बाय दादागिरी नको करू भावाचं ऐकत नाही बहिणीचं ऐकत नाही हा. ऐकतो कोणाचं रे तो भाऊ का माणसाचा आहे का तो तुम्ही सोड ना, हा ते बाई, दत्तूने सोड नीट बोल ना. बरं का हा. तू गप्प त्रास केला अबे जरा. अबे मा बायको बोलायचं नाही हिला खूप आवडलं हिला आवडतं समजा मा बायको मा बायको हान हान बाबा हान हान बाबा अरे सोड ना सोड ना सोड ना कुठे मारलं बाबूराव दादा, तू बाजूला व्हा. कुठे मारलं बाबूराव नाही अवघड काय लागला रट्टा रे. काय नालं की हा? ए बाई, होय तिकडं. हात लावायचा ना हात लावायचा ना असं तुझ्या नवऱ्याला घे आणि निघ. तुझ्या नवऱ्याला पहिले सांभाळ. अरे पण मला हे म्हणायचे बिना बोलावं चल आपल्या काय झालं जागी लागलं. चल चल दवाखान्यात चला आता ते कार्यक्रमाचं पार होतं, पहिले दवाखान्यात चला. हा? हे कार्यक्रम ठेवा तू त्याच्या नादी लागू नको. हा? बरं मी काय आणतो थोडं खाली बस बरं खाली बसून राहत पाय बरं हा बस बरं जरा बस गाठ का बरं हा पाय बरं बसून राहत दवाखान्यात न्यावं लागला त्याला. दवाखान्यात न्यावं लागेल हा याचा मुडदा गाडलाय चाय कवा दारू पिऊ पिऊ पार परेशान करून ठेवलं सगळ्यांना. माझ्या नवऱ्याला काय मारायला आला होता का काय करणार खैस कुठला हा?
याला ना चांगला हाता घालून काढायला पाहिजे रे बाबूराव तो आज दुरल जाऊ देत तो परत यायला बसला बाई. नाही आता आला ना आता हाता घालून काढू सोडलं बरं का यावेळेस हा पाणी घ्या पाणी वाटतो का आराम नाही चला मी जाऊ काय म्हणते दादा तू नाही तार कंपाऊंड करून घे त्याला मागचं मागचं जाऊ का देत तुम्ही हा रस्ता देऊ नको त्याला. नाही आता कसं आहे, हा, त्याचं मी बरोबर करतो काम आता. आता तुम्ही एक करा दवाखान्यात आपण थोडा टाइम जाऊ जे पाहून रावले जमले ना अहो ते जाऊ नाही, नका, नका. अहो ते मठाचा नासून अहो बाय घालतील ना 50-60 हजार रुपये खर्च केला काय हा ना मग. एक काम करा मी तुम्हाला नेतो मुका मार लागलाय काय आपण चेक करून नाही तुम्ही थांबा मी घेऊन जातो हा तुम्ही हा, तुम्ही लक्ष द्या उठा उठा चला आपण मी तुम्हाला गाडी घेऊन जातो जाय जाय. चल चल आवर 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 हा आता त्याला मी जेव्हा हा आपण आलो पाहता येईल चप्पल घाल चप्पल घाल खाट सुद्धा जेवढं बरं का नाही 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 हा तुला सांगतो. आता मी आहे वासू ना, देऊ कसं नका देऊ येतो? तो आला खरा वासू मी इथंच आहे यार. दाखवून टाकी तू चप्पल चप्पल घाला ना चप्पल घाला ना चप्पल घाला घाला सूज वाढत चालली चाल रे हा चला 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 आई समोर हॉस्पिटल हा. घेऊन जा चला गोळ्या बिळ्या आणा बरं का. हो हो गोळ्या बिळ्या घेऊन येतो पाहुण्याला बसून घेऊ लगे कशी काय जिरावली जी नाही नाही बरोबर केलं मला तुम्ही. आमंत्रण दिलं नाही का मग सवट म्हणलं मटण नाहीच कोणाला खाऊन देणार नाही बरं केलं तुम्ही. हा. मला लय राग आलेला होता मी काय त्यांचा. म्हणतो कम से कम त्यांना मला फोन करायचा तुला जमलं तर ये बाबा भांडण तर नको करू हा आता भांडण म्हणजे आपला हार रोजचा धंदा आहे मग भांडणाशिवाय आपलं जवळ आपलं पोट तरी भरायचं का नाही हं? कशी काय जिरावली तिची लय बारी जिरवली सीधा दवाखान्यातच पाठवलं तुम्ही त्याला तर लय हाणला लय हाणला. लय हाणला हो तो किती बसला होता अयो बाबा खरीत खाली. मला माहिती नेमकी गडी कच्चा कात करायचा ना शिडत रटा टाकला का कच्चा झालाच आता डॉक्टर काय सांगतो काय माहिती त्याला. तुम्ही लय बारी रटका टाकला. डॉक्टर काय सांगता रे डॉक्टरला तो म्हणायचा अवघड ठिकाणी लागले त्याला गोळ्या औषध जास्त चालायला पण त्याला तर त्या पावलं त्याला काय मटा घाला भेटणार नाही ना. नाही नाही आता त्यांना पण खायला नाही भेटणार. ऐक ना ते सगळं तिकडे गडबडी ते हम्म. हं? हा त्या पातेल्या बशी कुणीच नाही मग चला आपण थोडस घेऊन जाऊ. ए, घेऊन काय काय खाते काय लुटून देऊ लुटून लुटून देऊ मला का? कुत्र्यानं लुटलं अहो थोडस घेऊन असं. रे आपण एखादा हलकटाचं नको हा नका बरोबर व्हायचं पण जाऊ दे द्या मग देव लुटून. देव पाहिजे पालत भले ते बिचारा जनावरांचं पोट भरण ते खातील. कुत्रे खातील आशीर्वाद भेट आशीर्वाद आपल्याला देतील बराबर. कुत्र्याचा आशीर्वाद आपल्याला भेटेल पातेला मागच हा तिकडे नादात हम्म. देव पातेल लुटून चला चला लवकर.